विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। माननीय नजीब सलीम शेख इनो के जन्मदिन के मौके पर सोलापुर शहर जिला पालक मंत्री माननीय नामदार दत्ता मामा भरणे के हाथों से राजेंद्र चौक में ग्रैंड होटल सरोवर का उद्घाटन किया गया और गरीब महिला वर्ग को सिलाई मशीन माननीय नजीब शेख के जन्मदिन के मौके पर मुफ्त में बांटा किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति सोलापुर महानगर पालिका माजी महापौर माननीय महेश अन्ना कोठे, सोलापुर शहर की जानी मानी हस्ती माननीय सुधीर खटमल इस कार्यक्रम उपस्थित थे। मामा एक मिनट हाँ मामा सर्वांना जेवण पण दिलं, सर्वांना वाटत आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या कार्यक्रमासाठी अण्णांचा पण मला आग्रह होता महेशांचा की या कार्यक्रमासाठी आलं पाहिजे। त्यासाठी आज तुम्ही सर्वांच्या कुटुंबाने बोलवल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। मी वाढदिवस साजरा करताना मी त्यांना एकच सांगतो की तुम्ही आज हॉटेल प्रियंका हॉटेल रेस्टॉरंट सरोवर ठेवलं ना, सरोवर आज आपल्या आज तुम्ही इथं खवय्यांच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे। निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा लहानपणापासून खवय्ये, खरं तर मी ज्यावेळेस फीत कापत होतो, फीत कापायच्या अगोदरच मला बिर्याणीचा वास आला आणि त्यांना सांगितलं आज नको, आज जरा थोडा गडबड आहे आणि शेवटी क्वालिटी आणि स्वच्छता तुम्हाला त्या व्यवसायाची माहिती, त्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही, त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चित प्रकारे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा, एक चांगल्या प्रकारचा जे खवय्ये त्यांना खाऊ घालण्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणाबद्दल शंका नाही। शेवटी आज आपल्या ताई आहेत, आमचे खरडबाग साहेब सगळे जरा संतोषभाऊ सगळे जरा हजर आहेत, त्यामुळं निश्चित प्रकारे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही एक लक्षात ठेवा की जेवढं तुम्हाला लोकांसाठी करता येईल, गोरगरीब माणसासाठी करता येईल तेवढं काम करा। आयुष्यामध्ये ते सुख खूप समाधान, गरिबांचं काम करण्यामध्ये खूप समाधान असतं आणि ते समाधान तुम्ही निश्चित प्रकारे करा। मला एवढंच सांगायचंय की सोलापूर शहर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता पालकमंत्री म्हणून काम करतोय। खरं तर मला पालकमंत्री झाल्याने कोरोनाची खूप मोठी लाट आली, त्यामुळे तुमच्यामध्ये मिसळण्यात आलं, तुमच्याशी मला बोलता आलं नाही, पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, मी अल्लाची शपथ घेऊन सांगतो, माझा सगळं स्वभाव तुमच्यात मिसळण्याचा स्वभाव आहे। मला सुख दुःखात असं रमायला फिरायला असं कुठेही मला आवडतं। प्रत्येकाचं सुख दुःख, सुखात पण बरोबर असतो, म्हणजे काय दुःख काय, दुःखात कसं आपल्याला मदत करता येईल, सहकार्य करता येईल, तो सहकार्य करण्याचा स्वभाव हा माझा आहे। परंतु परमेश्वराच्या कालाच्या कृपेने खरंच आपल्याला गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आपल्याला एकत्र येता आलं नाही, परंतु भविष्यामध्ये या सोलापूर शहरासाठी, या सोलापूरच्या विकासासाठी, तुमच्या जिथं आज आपण हा कार्यक्रम घेतोय या भागातल्या महानगरपालिकेत येणाऱ्या त्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे करेल। आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं हा शब्द देतो। बंधूंनो, शेवटी कसं असतं की मी तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने एकच सांगतो,
तुमचा स्वभाव तुमच्याकडे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही बहुतेक तुम्हाला राजकारणामध्ये एक म्हण आहे, सगळ्या राजकारणाला सांगतो की राजकारणामध्ये एक म्हण आहे की ज्याला राजकारणात पुढे जायचंय त्यांनी राजकारणातले विरोधक किंवा दुश्मन हे कमी करायचे असतात, हे कमी ठेवायचे असतात, कमी करा. शेवटी किती केलं तरी तुम्हाला नावं ठेवणारे लोक आता परमेश्वराला नावं ठेवले तर ते काय आपल्याला तर नावं ठेवणारच, त्यामुळे ते काय विषय काय घ्यायचा नाही. त्यामुळे हे चालतं, हे तो चालता आहे, हे होणे वाला आहे. त्यामुळे लोक वगैरे असं नाही काय हे काय आपल्याला म्हणजे हे नवीन नाहीये. त्यामुळं बंधूंनो, राजकारणामध्ये तुम्हाला एवढं सांगेल की आज माझ्यासारखा कार्यकर्ता आज पालकमंत्री म्हणून काम करतोय. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे या सोलापूर शहरासाठी जे जे काही करणं गरजेचे, जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बंधूंनो प्रामाणिकपणे केलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही तुमची काम करण्याची पद्धत असं तुमचं शेवटी चालू ठेवा आणि निश्चित प्रकारे या सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काय करता येईल, जो काय निधी देता येईल किंवा शहराच्या विकासासाठी जे करता येईल तो करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण सगळेजण करूया. आणि मी केलं म्हणण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी केलं असं म्हणूया, मी सगळे बरोबर आम्ही सगळे केलं असं म्हणूया. आणि खूप चांगला कार्यक्रम आज घेतलेला आहे. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे केकचा पण कलर वगैरे असतं. आज शिलाई मशीन वाटप पण आहे. त्यामुळे महिलांसाठी मोफत ना किती खूप चांगले असं शिलाई मशीन वगैरे असं तेवढं करते. शेवटी ह्याचा रोजगार मिळणार आहे. आणि तुमचं कसं असतं असं थोडं आमच्या महिला भगिनी असं हे करताना प्रत्येक वेळेस तुमचं नाव निघणार आहे. त्यामुळे अजून 5 पुढं कसं वाढत ठीक आहे. असं केलं तरी भरपूर. शेवटी याला सुद्धा दानशूर व्यक्तिमत्व लागतात ते त्यांनी दाखवलेले. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो या राज्यामध्ये कुणाला कल्पना सुचली नव्हती. हे शिलाई मशीन वगैरे चालू असतं. नाभिक समाज असतो आपला, नाभिक समाज लक्षात. नाभिक समाजाला खुर्ची नाही. नाभिक समाजाला खुर्ची म्हणजे त्यांना बसायला खुर्ची. नाभिक समाजासाठी खुर्ची नाही, त्यांच्या दुकानात बसवायसाठी खुर्ची. त्यामुळे ती खुर्ची स्कीम त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मला वाटतं या राज्यामध्ये मी पहिली आणली होती. मी गोरगरीब आमच्या नाभिक समाजाला खुर्ची देण्याचं काम त्यावेळेस केलं होतं. आज तुम्ही हे देताय त्यामुळे निश्चित प्रकारे तुमची नोंद शेवटी घेता येईल. आणि आज खूप चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलल्याबद्दल, कारण आम्हाला परत नांदेडला जायचं, नांदेडला मुक्कामाला जायचंय, त्यामुळं चांगल्या कार्यक्रम बोलल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं तुमच्या मित्रमंडळीचं आभार मानतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालकमंत्री यांच्या हस्ते गरजू लोकांना सत्तामूर्ती माननीय नजीब शेख यांचा सत्कार होत आहे. तसेच गुप्तकार सोलापूर यांना विनंती करतो की त्यांनी पालकमंत्री माननीय दत्तात्रय महोदयांना यांचा सत्कार करावा. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संपनभाऊ पवार माननीय शेख या करतील. गरजू लोकांना शिलाई मशीन चलो थँक्यू. शुभेच्छा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.